झेंडू लागवडीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट, झेंडूमध्ये मुळ्यांची वाढ होणं खूप महत्त्वाचं आहे. तर सुरुवातीपासून जास्त वाढ होण्यासाठी आणि झेंडूमध्ये जास्त उत्पादनासाठी आपण मुळ्यांची वाढ करणं खूप महत्त्वाचं आहे. तर झेंडूमध्ये मुळ्यांची वाढ करण्यासाठी आपण मायकोरायझा हे बायो फर्टिलायझरचा वापर करू शकता. तर हे जे बायो फर्टिलायझर आहे ते इको फ्रेंडली आहे. कोणताही साईड इफेक्ट हा झेंडूमध्ये होत नाही. त्याच्यासोबतच मातीमध्ये देखील कोणतेही साईड इफेक्ट होत नाहीत. मायकोरायझा हे जीवाणू आहे, तर आपण जीवाणू वापरल्याने कोणताही साईड इफेक्ट होत नाही. खूप छान पद्धतीनं झेंडूमध्ये मुळ्यांची संख्या खूप छान पद्धतीनं होते. तर आपण झेंडूमध्ये सुरुवातीला ज्यावेळी आपण झेंडूची लागण करतो तेव्हापासून आपण 4 दिवस झाल्यानंतर आपण मायकोरायझा हे वापरू शकता. तर मायकोरायझा वापरल्याने मुळ्यांची संख्या खूप छान पद्धतीने वाढते. तर मायकोरायझा हे जीवाणू असल्या कारणाने लॉंग टर्म इफेक्ट हा मायकोरायझाचा असतो. तर आपण त्याच्यासाठी मायकोरायझा वापरून झेंडूमध्ये मुळ्यांची संख्या वाढवू शकता. आणि एकदा का मुळ्यांची संख्या वाढली तर झेंडू आपल्याला लागणारं जे पाणी आहे किंवा पोषक द्रव्य आहेत, पोषक तत्व आहेत, ते व्यवस्थितपणे घेऊ शकतं. तर त्याच्यासाठी आपण मायकोरायझा वापरणं खूप महत्त्वाचं आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद.